सोहोम 11 कोपरी संघ संजयजी रत्ने साहेब यांनी हा पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना। आणि योगेश दादा कदाचित भरपूर वर्षानंतर संघ डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचला असेल। यस बरोबर, अरे की भरपूर संघर्ष केला कोपरी टीमने आणि काल शेवटच्या मॅचमध्ये त्यांना नेरूळ 11 नेरूळ संघासोबत त्यांना फाईट करावी लागली होती। आणि त्यांना माहिती आहे योगेश भोईरांना की त्यांच्या मैदानावरती त्यांच्या प्रेक्षकांसमोर हरवणं हे भरपूर कठीण होतं। अरे की प्रत्येक नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या चाहत्याला माहिती आहे नेरूळ 11 आणि त्यांचे समर्थक कुठेही जाऊ दे, हा तर त्यांचा घरचा मैदान होता, तिथे त्यांना पराभूत करण्यामध्ये यशस्वी झालेत आणि भरपूर काल खेळाडू आनंदित होते। स्वप्नील ठाकूर यांचा आनंद आम्ही पाहिला, प्रभाकर निषाद ते तर भरपूर एक्सायटेड होते। आणि योगेश भोईर जी मेहनत केली आहे, जे टॅलेंटेड खेळाडू शोधून आणले, साहिल भोईर सारखा खेळाडू या कोपरी टीमला मिळाला, जो डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये वाईड यॉर्कर टाकण्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी तो यशस्वी होतोय। समीर तावरे हा फलंदाज, रात्री झोप उडवली नेरुळकरांची समीर तावरेने। योगेश भोईर यांनी हे खेळाडू घडवलेत, तेही आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅचला करायची सुरुवात प्लीज विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन, प्लीज विनंती करतोय मॅचला करूयात सुरुवात। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे विकी भोईर आणि बॅटिंग साठी सलामीची जोडी एका बाजूला असणार आहे आपल्याला पाहायला मिळेल अयूब शेख आणि नॉन स्ट्राइक वरती फलंदाज असणार आहे आकाश। चला 15 मिनिटाचा कालावधी असणारा मच्छिंद्र स्मृती दारावे। चला गोलंदाज तयार विकी भोईर नवी मुंबई एक्सप्रेस। पहिलाच बॉल आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना मिस्टर अयूब शेख मैदानाच्या बाहेर चालला। विकी भोईर ISPL मध्ये सगळ्यात फास्ट गोलंदाजी करणारा, म्हणजे भरपूर वेगाने गोलंदाजी हाताळणारा हा विकी भोईर खऱ्या अर्थाने 148च्या गतीने त्यांनी बॉल जो आहे तो रिलीज केला होता। आणि मोहम्मद कैफने त्याचा चांगला उल्लेख केला होता, आम्ही म्हटलं होतं मोहम्मद कैफने उल्लेख केला होता की विकी भोईर जो हा खेळाडू आहे भरपूर टॅलेंटेड खेळाडू आहे आणि जर त्याचा बॉल कोणत्या फलंदाजाच्या डोक्याला लागतोय ना तर तो 100% 100% फलंदाज इंजर्ड होऊ शकतो, एवढा वेगाने विकी भोईर गोलंदाजी करत होता। सचिन नाईक यांना विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांना 5000 रुपयाचे कॅश प्राइज। सगळ्या गोलंदाजांना जे गोलंदाज येतील तिन्ही त्यांना सुवर्ण संधी असणार आहे। वेलकम हॉटेलचे आमचे देवानंदजी पाटील यांच्याकडे त्यांना सुवर्ण संधी आहे। मच्छिंद्र स्मृती दारावे विकी भोईर राईट अमोर द विकेट। चला यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफला आहे दीपक ठाकूर, आणखीन एक विकेटचं पतन। मच्छिंद्र स्मृती दारावे संघ पूर्णपणे हवी झालाय। अरविंद दादा कासरवडवली संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे। अयूब शेखची विकेट गेल्यानंतर नरेंद्र ही सस्त्यामध्ये बाद झालेत। विकी भोईर हा खेळाडू मात्र या टीमचा पाठीचा कणा आहे। ज्यावेळेस विकी भोईर या टीमला चांगला स्टार्ट देतो ना त्यावेळेस ही टीम सातत्याने चांगलं काम करत आलेली आहे। आपण ग्रामीण बिग बॅश धमाकामध्येही या टीमला पाहिलं, गतवर्षी या टीमने चॅम्पियनशिप पटकावली, यंदाच्या हंगामामध्ये त्यांना गोरसी बीच्या विरोधामध्ये सेमीफायनल मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि ही टीम सातत्याने चांगला परफॉर्मन्स करत आलेली आहे। आणि आम्ही म्हटलं होतं ISPL ला ज्यावेळेस विकी भोईर गेला होता आपल्या गावाच्या टीमसाठी उपलब्ध नव्हता त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की मच्छिंद्र स्मृती दारावे सध्या चांगला स्ट्रॉंग दिसतोय, परंतु या टीम मध्ये जर विकी भोईर ऍड झाला ना तर ही टीम अजून स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल। चला हॅट्रिक विकेटसाठी त्यांना 5000 रुपयाचा पारितोषिक आहे। सन्माननीय आदरणीय वेलकम हॉटेलचे आमचे देवानंदजी पाटील साहेब यांच्याकडनं नवीन फलंदाज मोहित आलाय। यावेळेस चेंडू हवेमध्ये, जोरदार अपील केली, हॅट्रिक पूर्ण झाली आहे, 5000चा मानकरी ठरलाय विकी भोईर। नवी मुंबई एक्सप्रेस प्राऊड ऑफ नवी मुंबई, प्राऊड ऑफ दारावे गाव। विकी भोईरने मात्र काय गोलंदाजी केलेली आहे, कासारवडवलीला पहिल्या 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतलेत, पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलून दिला। या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये विकी भोईरचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय। खाता अजूनही खोललेला नाहीये, परंतु 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत।
पण पाहता आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विकी भोईर यांची. अयूब शेखची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची एज लागली. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कॅच त्यांनी पकडली. पहिल्याच बॉलवरती विकी भोईरने अयूब शेखला बाद केलं. त्यानंतर बाद झाला नरेंद्र. लॉंग ऑफला तो झेल टिपला दीपक ठाकूरने. मेगा स्क्रीनवरती पाहू शकाल दुसरी विकेट होती. आणि तिसऱ्या विकेटमध्ये आपण पाहतोय मोहित यांना बॅटिंग करण्यासाठी ते आले होते आणि पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज आणि विशाल भोईर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांनी चांगली कॅच पकडली. 3 विकेट आतापर्यंत गमावलेत कासरवाडवली टीमने. गोपाल राठोड आला, ज्या गोपाल राठोडने पहिल्या मॅच मध्ये लाजवाब बॅटिंग केली होती. यावेळेस पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. विकी भोईर यांच्यावरती मात्र आक्रमण का आत्मविश्वास आहे गोपाल राठोड यांच्याकडे. विकी भोईरने पहिले 3 फलंदाज कासरवाडवली टीमचे बाद केले होते. त्या विकी भोईर वरती अगदी ऑन साइडला बैठक फटका मारणं म्हणजे किती आत्मविश्वास आहे या खेळाडूमध्ये. 3 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज असताना पहिल्या मॅच मध्ये माहुलगावच्या विरोधामध्ये 2 षटका ठोकले होते या खेळाडूने. पुन्हा एकदा इथे चेंडू हवेमध्ये झेल झालाय ड्रॉप. प्रशांत नाईक यांच्याकडनं झाली आहे चूक. ही चूक किती महागात पडेल, कारण की गोपाल राठोड जो आहे ना तो भन्नाट फॉर्म मध्ये सध्या चालू आहे आणि या मैदानावरती त्याने चांगली बॅटिंग केलेली आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 4 विकेट माफ करा 4 रन स्कोर कार्ड वरती आहेत आणि 3 विकेट आतापर्यंत गमावलेत अरविंद दादा ठाकूर कासरवाडवली या टीमने. राईट आर्म ओव्हर द विकेटने विकी भोईर. त्यावेळी दांडी गोल केलेली आहे. क्लीन बोल्ड फुल टॉस बॉल होता. या फुल टॉस बॉलला बॅटला बॉल लावू शकला नाहीये गोपाल राठोड. 4था विकेट मिळाला टीम मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. आणि विकी भोईर पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेत 4 धक्के दिलेत आणि हे 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. वॉट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकी भोईर शेवटचा बॉल वेगवान चेंडू दिशा द्यायची होती परंतु फुल टॉस बॉल आणि क्लीन बोल्ड झालेत. गोपाल राठोड आणखीन एक महत्वाचा फलंदाज अरविंद दादा ठाकूर कासरवाडवली टीमचा बाद झाला. अरविंद दादा ठाकूर हे नाव आणि या नावाने मात्र भरपूर बक्षिसं जिंकलेली आहेत. सातत्याने अरविंद दादा ठाकूर बामणडोंगरी हे नाव आपण ऐकतो आणि भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये अरविंद दादा ठाकूर बामणडोंगरी ही टीम चांगला प्रदर्शन करत आलेली आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये अयूब शेखच्या कासरवाडवली या टीमला त्यांनी संधी दिली आणि 2 सामने अगदी सहजरित्याने जिंकले आणि तिसऱ्या सामन्यामध्ये थोडासा मात्र संघर्ष करताना जरूर दिसणारा मच्छिंद्र स्मृती धारावे संघ, सचिन नाईक अँड विकी भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये मिस्टर धीरज भोईर. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा 360 ही उपाधी त्याला दिलेली आहे. वन मंत्री चषक क्वार्टर फायनलची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे आणि रन अँड विन सुपर 3 मध्ये जे संघ जातील ड्रॉ होणार नाहीये तर रन अँड विन. आमच्या विघ्नेश मडवी सरांनी सांगितलं. गोलंदाज तयार धीरज भोईर. पहिला बॉल. चला पहिलाच बॉल समोरच्या दिशेला. फटका तर चांगला आहे. लॉंग ऑनला भावेश नाईक त्या ठिकाणी तैनात होते. आणखीन एक विकेटचं पतन. 4 या धावसंख्येवरती 5वा धक्का लागलाय. अरविंद दादा ठाकूर कासरवाडवली संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. 5वा धक्का लागला. आकाशी खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये विघ्नेश आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडलेले आहेत. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये विघ्नेश पार्टनरशिप ही करायला जास्त संधी मिळत नाही, कारण की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला अटॅकिंग गेम खेळावा लागतो. पहिल्या बॉलापासून तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज असते आणि तेच क्षणचित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलं. अयूब शेख ही तेच करण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या बॉलापासून तो अटॅकिंग गेम खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला माहिती आहे 3 ओव्हरचा गेम आहे आणि 3 ओव्हरच्या गेम मध्ये जर पाहिलं ना तर कोणत्याही सिच्युएशनला कधीही मॅच पलटू शकते. म्हणूनच 30 ते 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा कासरवाडवली संघ नक्कीच करेल. एक चांगला संघ आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा याही टीमने जिंकल्यात, परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे संघ हाही अव्वल दर्जाचा संघ आहे. अरिफाला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा दाफलगावरती 5 विकेट आतापर्यंत गमावले. धीरज भोईर पुन्हा एकदा तयार आहे.
यावेळेस बॉल मिस केलाय, पंचांचा इशारा आला, हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. पहिला वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम कडनं. धीरज भोईर गोलंदाजी मार्क वरती आहे. मिस्टर 360 नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा. आणि कासार वडवली संघ इथून किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्यामध्ये तो यशस्वी राहील. आरिफ यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये, धीरज भोईरने कॉल दिलाय, कॅच मी पकडणार आणि अगदी सहजरित्याने झेल पकडलाय. आणखीन एक विकेट, 6वा धक्का लागलाय. कासर वडवली टीम निम्म्यापेक्षा जास्त संघ आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6वा धक्का 5 या धावसंख्येवरती अरविंद दादा ठाकूर कासर वडवली टीम. आराध्य 11 गोठिली टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आणि कोपरी टीमचे योगेश दादा तर आहेच आमच्या समेत. स्वप्नील ठाकूर कॅप्टन आहेत, परंतु रिपोर्टिंग तुम्ही केलेली आहे त्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करतोय. योगेश दादा कसं आहे ना, रिद्धी सिद्धी कोपरी आणि कोपरी गाव म्हटलं ना तर प्रत्येक समालोचकाच्या मुखामध्ये योगेश भोईरचं नाव येईल. कारण की कोपरी गाव कोणाचं आहे, रिद्धी सिद्धी टीम कोणाची, आणि कोपरी गाव क्रिकेट म्हटलं तर नितीन दादा आणि योगेश दादा यांचं नाव प्रथमतः मुखात येईल. स्वप्नील ठाकूरला कॅप्टनची पदवी जरूर दिलेली आहे. तो लेजंड खेळाडू, या लेजंड खेळाडूच मुले संघ ओळखला जातो. आणि खऱ्या अर्थाने योगेश भोईर हा डेंजरस फलंदाज होता. तुमचे विश्वासदादा घरत असतील, यतीन भोईर असतील, योगेश भोईर काय बॅटिंग करायचे. परंतु आता पुन्हा एकदा योगेश भोईर आम्हाला त्याच रंगात दिसतात, पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करायला लागली. धीरज भोईर पुन्हा एकदा तयार आहेत, समोर सुशांत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा, हा वाईट बॉल ऑफ स्टंपच्या 12 बाहेर बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती आता 6 वरती 6वा धक्का लागलाय. कासर वडवली टीम मागची मॅच अगदी बोनकोडे टीमला एका हाती त्यांनी पराभूत केलं, परंतु या मॅच मध्ये थोडासा पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे सुरुवात व्यवस्थित झाली नाही. अयुब शेखची विकेट पहिल्याच बॉलवरती गेली. यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला क्षेत्ररक्षक धावतात, त्या ठिकाणी एक रन कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. 2 धावा, या 2 धावेबरोबर टीमची धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. दारावे गाव अगदी या नेरुळ गावाच्या अगदी जवळचा गाव आहे आणि त्यांचेही समर्थक भरपूर प्रमाणामध्ये आले असतील ही मॅच पाहण्यासाठी. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचे समर्थक आहेत, त्यांचे ग्रामस्थ जे आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. 8 धावा धावफलकावरती लागले. धीरज भोईर पुन्हा एकदा तयार. सुशांत यांच्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. 7वा धक्का लागलाय. अरविंद दादा ठाकूर कासर वडवली टीमला 7वा धक्का लागलाय. 8 या धावसंख्येवरती 7वा धक्का. विकी भोईरचा लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. धीरज भोईर मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल, बाहेरच्या दिशेला हा बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि पहिली विकेट लॉंग ऑनला अगदी भावेश नाईकने सहजरित्याने कॅच पकडली. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डावकऱ्याचा फलंदाज होता, त्याला मात्र प्रेशरमध्ये ठेवलं धीरज भोईरने. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॉल मिस टाइम झाला आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये धीरज भोईरने कॅच पकडली. त्याच्यानंतर सुशांत आले. सुशांतला पहिलाच बॉल वाईट टाकला, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर ठेवला गेला. चला नवीन फलंदाज भावेश आला. धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. याही वेळेस मात्र मिस केला. लाजवाब षटक धीरज भोईरचंही पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्याने 5 बॉल टाकले, 3 विकेट घेऊन 4 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. 2 वाईट आणि एका बॉलवरती डबलची 1 धावा आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 8 वरती लागलाय. 7वा धक्का. कासार वडवली टीम थोडासा संकटामध्ये सापडला हा संघ. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मिस केला. आणखीन एक चेंडू निर्धावाला. धीरज भोईरचं पुन्हा एकदा लाजवाब षटक पाहायला मिळते. पहिलं षटक विकी भोईरचं, ज्यामध्ये विकी भोईरने धावा खर्च केल्या होत्या. फक्त आणि फक्त 4 आणि 4 विकेट घेतले होते धीरज भोईर. 4 धावा खर्च करत 3 विकेट धीरज भोईरने मिळवलेत. मच्छिंद्र स्मृती दारावे बॉलिंग अटॅक साठी हा संघ जाणला जातो आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा तमाम क्रिकेट प्रेमियांना
चला प्लीज विनंती करतोय आराध्य 11 गोठवली टीमचे कॅप्टन अर्शन पाटील आणि त्याचबरोबर कोपरी टीमचे कॅप्टन सोहम 11 कोपरी टीमचे कॅप्टन स्वप्नील ठाकूर आपल्याला मी विनंती करतो पण लगेचच यायचं कारण की रन अँड विन हा फॉर्मॅट आपण खेळवणार आहोत आणि विघ्नेश मडवी सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की आपला मथुर सोन्या बकासूर सर्व आता बाहेर काढा. एक रायगड टेनिस क्रिकेटमध्ये हा नवा फॉर्मॅट चालू केला होता आणि तोच प्रयत्न आपण या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नेरूळच्या मैदानावरती करणार आहोत. त्यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती सचिन नाईकच्या वरती हा प्रतिहल्ला पाहायला मिळतो. करणच्या बॅटमधनं आलाय चौकार. टीमची धावसंख्या 12 धावा दाफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला करणच्या बॅटमधनं. 12 धावा दाफलकावरती लागल्यात. 7 विकेट आतापर्यंत गमवलेले आहेत. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना करत असताना विकी भोईर, भरपूर वर्षाचा अनुभव विकी भोईर यांच्याकडे आणि अगदी कमी वयामध्ये विकी भोईरने उंच भरारी घेतलेली आहे. दुबईची 10PL ची स्पर्धा भूषण पाटील त्या टीमचं नेतृत्व करत होता आणि त्या स्क्वॉड मध्ये विकी भोईर होता आणि 10PL ची स्पर्धाही त्यांनी जिंकलेली आहे. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेल्या. हा ही चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. सुरुवातीला फटके यांना भरपूर महत्वाचं होतं कासर वडवली या टीमसाठी जो अरविंददादा ठाकूर यांनी पॅक केला परंतु सुरुवातीला फटके आले नाही. मोठ्या फटक्यांपासून विकी भोईरने वंचित ठेवलं आणि त्याचा मात्र फायदा उचलत असताना धीरज भोईर यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल आहे पंच आम्हाला दर्शवतात. उदय तांडेल सर असतील त्यानंतर गुरुनाथ पाटील सर असतील यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. गेल्या 3 रात्रीमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा तयार. समोर करण आहे. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑनवरनं जोरातने क्षेत्ररक्षक आलायत. एक रन कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दीपक ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दीपक ठाकूर हा टीम मध्ये याच खेळासाठी त्याला समाविष्ट केलं जातं प्लेइंग 11 मध्ये. त्याची फिल्डिंग खूप चांगली फिल्डिंग आहे. जर विकी भोईर, भावेश नाईक, सचिन नाईक, धीरज भोईर यामधला एखादा खेळाडू अवेलेबल नसेल तर तो गोलंदाजीही करतो आणि म्हणूनच आणि ज्यावेळेस आम्ही धारावेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आम्ही विकी भोईर आणि धीरज भोईर यांना विचारलं होतं की मच्छिंद्र स्मृती धारावे संघ हा एक तगडा संघ आहे आणि या टीममध्ये जर खेळायचं असेल मच्छिंद्र स्मृती धारावे टीममध्ये तुमच्या गावातल्या लहान मुलांना किंवा यंग टॅलेंटला तर काय करावं लागेल. तर विकी भोईर आणि धीरज भोईर यांनी सांगितलं होतं की प्रथमतः तुम्ही फिल्डिंगकडे लक्ष द्या. बॅटिंग बॉलिंग नंतर होते. यावेळेस आणखीन एक क्लीन बॉल सचिन नाईक. विकेट सचिन नाईकलाही मिळालेली आहे. 15 वरती लागला 8वा धक्का. अरविंददादा ठाकूर कासरवाडवली संघ थोडासा दडपणामध्ये थोडासा काय तर जास्त दडपणामध्ये आता सापडलाय. 15 वरती 8वा धक्का लागलाय आणि अरविंददादा ठाकूर कासरवाडवली संघ असं वाटलं नव्हतं की एवढं खराब प्रदर्शन त्यांचं होईल बॅटिंग करत असताना. तर क्रिकेटचा खेळ आहे. चला स्वप्नील ठाकूर कोपरी टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो कारण की गोठवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आदेश म्हात्रे. लखन आला नवीन फलंदाज. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 15 धावा दाफलकावरती लागल्यात. 15 रन स्कोर कार्ड वरती 15 धावा दाफलकावरती लागल्यात. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात कासार वडवली संघ. अरविंददादा ठाकूर कासार वडवली संघ या 15 धावसंख्येवरती फाईट करेल का परंतु शेवटचा बॉल या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला ना तर निश्चितप्रमाणे फायटिंग स्कोर उभा राहू शकतो 3 ओव्हरमध्ये. क्रिकेटचा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तो कोणत्याही क्षणी बदलू शकतो. कासर वडवली संघ शेवटचा बॉल लखन आलाय बॅटिंगसाठी. सचिन नाईक थोडीशी व्यूहरचना करत असताना कॅप्टन खूल नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग जिंकणारा पहिला कर्णधार. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. टीमची धावसंख्या तब्बल 21 धावा.
सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करत असताना कासरवडवली संघाने थांबलाय देखील. 21 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमला. लखनच्या बॅटमधनं षटकाराला 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. जर सुपर 3 मध्ये क्वालिफाय करायचे असेल तर मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला 18 मध्ये 22 धावसंख्या. मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु मच्छिंद्र स्मृती दारावे टीमलाही माहिती आहे या धावा काढता काढता कधीतरी आम्हालाही घाम फुटला होता. म्हणून क्रिकेटला इझी घेणं हे थोडं मित्र म्हणेन मूर्खपणाची गोष्ट आहे. ते पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये कासरवडवली संघ कशा रीतीने फाईट देईल या मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक बलाढ्य संघ आहे आणि त्या टीमच्या अगेन्स्ट जर तुम्हाला 22 धावसंख्येवरती त्या टीमला थांबवायचं असेल ना तर अगदी कसून गोलंदाजी करावी लागेल. यस पंच, मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे प्लीज विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा आम्ही सांगतोय जर चेंडू कोणत्याही क्षणाला त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय गीतेनजी म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. गीतेनजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुक्षेत गावाचे अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व गीतेन पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय गणेशदादा भगत साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते गीतेन पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. गीतेन पाटील आपला मी सरच्या स्वागत करतो. वनमंत्री चषक 2025 मध्ये आपला मी सरच्या स्वागत करतो. गोठवली टीम आदेश म्हात्रे स्वराज म्हात्रे आलेत का त्यांचा विशेष आम्हाला सन्मान करावा लागणार आहे. कारण की व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी जी वेशभूषा काल केली होती ना ते आमच्या मेगा स्क्रीनवरती आम्ही दाखवली आणि खऱ्या अर्थाने भरपूर टॅलेंट आहे स्वराज म्हात्रेकडे आणि आल्यात. स्वराज म्हात्रे तुम्ही या, तुमचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. कारण की विघ्नेश मडवी सर क्रिकेटमध्ये जर टॅलेंट आहेच स्वराज म्हात्रेकडे तर होळीच्या निमित्ताने जे कार्यक्रम होता गोठवली गावामध्ये त्यावेळेस स्वराज म्हात्रेची ती वेशभूषा आम्हाला आवडली आणि खऱ्या अर्थाने नक्कीच ते कलाकार आहेत आणि लाजत नव्हते. अगदी ते स्वतः सांगत होते की आम्हाला मोठ्या स्क्रीनवरती घ्या, आमच्या गावाची परंपरा आणि ती आम्ही दाखवण्यासाठी लाजणार नाही आहोत. तर मी गणेशदादा भगत यांना विनंती करेन की नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक उभरता सितारा स्वराज म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा विशेष शुभ सन्मान केला जाईल. गणेशजी भगत साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वराज म्हात्रे याचा विशेष सन्मान. पहा अजून मेकअप उतरलेली नाहीये स्वराज म्हात्रेची, अजून मेकअप दिसतीये. स्वराज म्हात्रे गोठवली गावाचा एक सुपरस्टार खेळाडू, त्यांचा शुभ सन्मान होत असताना कालच्या दिवसामध्ये त्यांची वेशभूषा आम्ही पाहिली आणि आपल्या गावाची परंपरा त्यांनी दाखवली. गोठवली टीम थँक्यू सो मच स्वराज म्हात्रे. आमच्या स्पर्धेची शोभाही तुम्ही वाढवली कालच्या दिवसामध्ये. धीरज भुईर आणि भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल भुईर यांना मात्र थोडस मागे ठेवलंय. चला भावेश नाईका समोर गोलंदाजीसाठी कासारवडवली टीम कडनं आयुब शेख. पहिलाच बॉल लाजवाब फटका आहे. भावेश नाईकच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. पहिलाच बॉल फेस करत असताना चौकार आलाय. भावेश नाईकच्या बॅटमधनं 4 धावसंख्येचा हा फटका. आयुब शेख पहिलाच बॉल फेस करत असताना आयुब शेखचा चौकार ठोकला भावेश नाईकने. 22 धावसंख्येची गरज असताना आता 17 बॉल मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. काय बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. पहिल्या मॅच पासून खूप चांगली बॅटिंग केली या भावेश नाईकने आपल्या टीम साठी. यावेळेस पुन्हा बॅटची एज लागलेली या. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन कंप्लीट झालेली या. त्या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती. याच मैदानावरती आमदार चषक ज्यावेळेस झाला होता सन्माननीय आदरणीय सुशीलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली होती, आयोजित केली गेली होती. त्या स्पर्धेमध्ये धीरज भुईर मालिका वीरचा मानकरी ठरला होता.
तिसरी बाईक त्यांनी आपल्या नावी केली याच मैदानावरती. तो सध्या स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. धीरज भोईरला 5वा चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरला. आता समीकरण आलाय. येणारे बॉल आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉल 17 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. विकेटचं पतन. धीरज भोईरचा खेळ संपुष्टात आलाय. आता मॅच कदाचित रंगात येईल का? 14 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. परंतु ही मॅच जी आहे ना ती मच्छिंद्र स्मृती धारावी टीमलाही माहिती आहे सोपी मॅच आहे. या धावा शेवटच्या ओव्हरमध्ये होऊ शकतात. एवढी काही हार्ड मॅच नाहीये. परंतु मॅच बनवण्याचा प्रयत्न अरविंद दादा ठाकूर कासरवडवली संघ नक्कीच करणार आहे. कारण की त्यांना माहिती आहे लो स्कोरिंग मॅच आहे. मॅच आम्हाला बनवावी लागणार आहे. प्रेशर मध्ये कासरवडवली संघ आहे. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ स्वप्नील ठाकूर कोपरी टीमचे कॅप्टन आणि गोठवली टीमचे कॅप्टन आमच्याशी संपर्क साधायचा. फक्त कॅप्टन आले तरी चालतील. या रन अँड विन हा फॉर्मॅट आपण खेळवणार आहोत. तर त्याचे काही नियम आहेत ते विघ्नेश मडवी सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमतः विघ्नेश मडवी सरांनी हा फॉर्मॅट आणला होता अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये रन अँड विन. आणि तोच फॉर्मॅट विघ्नेश मडवी सर सांगतात की मेहनत करून फायनल मध्ये पोहोचू दे, नशिबावरती नाही. तर स्वप्नील ठाकूर आणि आदेश म्हात्रे आपण या. विघ्नेशजी मडवी सर तुम्हाला नियम असतील ते काही कळवतील. दुसऱ्या बाजूला कोणता संघ सुपर 3 मध्ये जाईल? 14 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार अयूब शेख. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. एक सिंगल रन कंप्लीट झाले. भरपूर वेगाने भावेश नाईक धावलेत. आता मात्र 13 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. या मॅच मध्ये 13 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला आतापर्यंत 6 धावा दाफलकावरती लागल्यात. अयूब शेख कासरवडवली संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स मात्र संघर्ष करतात एकमेकांसमवेत. त्यांना माहिती आहे भरपूर महत्वाची मॅच आहे. इथून जर जिंकलो तर बक्षीसपात्र फेरीमध्ये निश्चितप्रमाणे पोहोचू. तो भावेश नाईक चला मालिका वीरसाठी बाईक देखील. भावेश नाईकच्या बॅटमध्ये रन्स भरपूर आलेले आहेत. पण तो बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणंही भरपूर महत्वाचं असेल. स्वराज म्हात्रे भावेश नाईक हे खेळाडू जे आहेत ना त्यांनी अगदी कमी वयामध्ये भरपूर उंची गाठलेली आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा अयूब शेख यांचा बॉल ऑन साइडला एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्याने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग मिडून विकेट्स पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आणि आता समीकरण आले. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. मेगा स्क्रीन वरती पाहू शकाल स्वराज म्हात्रेची वेशभूषा, स्वराज म्हात्रेचं टॅलेंट आणि तो आपल्याला मेगा स्क्रीन वरती दिसतोय. स्वराज म्हात्रे इथे उपस्थित आहे आणि कालच्या रात्रीमध्ये त्यांनी हा वरमाईचा लुक केला होता आणि खऱ्या अर्थाने आज बार्बी डॉलचा त्यांचा लुक होता. आणि कालच्या दिवसामध्ये वरमाईची ही परंपरा आहे गोठिवली गावाची आणि ती परंपरा वरमाईच होती. हा वरमाईची वेशभूषा आपल्याला पाहायला स्वराज म्हात्रे नाही त्यांनी गतवर्षी गेल्या वर्षी खूप चांगली वेशभूषा केली होती तेव्हा भरपूर फेमस झाले होते स्वराज म्हात्रे. चला मैदानाच्या आतमध्ये कासरवडवली टीम जास्त वेळ घेऊ नका कारण की आम्हाला अजून 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. एक सेमीफायनल आणि फायनलची अजून एक मॅच शिल्लक आहे. वनमंत्री चषकाचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय आदरणीय किस्मतजी भगत साहेब चला 12 मध्ये बनवायचे 14 धावा. चला निखिल ठाकूर गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती आलाय नितीन. 12 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. भरपूर टीम मीटिंग घेतली अयूब शेखने कासरवडवली टीमची. 12 मध्ये
14 धावा थांबवायच्या आहेत. समोर आहे बॅटिंगसाठी मिस्टर सचिन नाईक, कॅप्टन कूल, कव्हरचा बादशाह म्हणून या खेळाडूची ओळख आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. आणि नवी मुंबई प्रीमियर लीग जिंकणारा पहिला कर्णधार सचिन नाईक स्ट्राईक वरती आहे. फुल टॉस बॉल आहे, चॉप केला, एक सिंगल रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतील का? आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केलं. त्यांना माहिती आहे टार्गेट अगदी सोपं आहे. या 2-2 धावसंख्येने देखील आम्ही या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. आता इक्वेशन अगदी सोपं झालंय. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. मॅच अजूनही संपलेली नाही. 11 मध्ये 12 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे फिरली आहे ती मच्छिंद्र स्मृती धारावे टीमकडे. नितीन गोलंदाजी मार्कवरती आहे. सचिन नाईक पुन्हा एकदा तयार बॅटिंगसाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या रिझनला खेळण्याचा, कारण की त्याला माहिती आहे बॅकवर्ड पॉईंट अगदी जो आहे तो खुला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. डिबेक स्टॉक कव्हरला जरूर एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. गोलंदाज नितीन तयार. यावेळेस रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. 1 रन तर कंप्लीट झालेली. आता समीकरण 9 मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला, विकी भोईर यांचे 5000 कॅश प्राइज जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेत. सचिन नाईक यांचे 1000 रुपये कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेत. गोलंदाज तयार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल रन कंप्लीट होईल का? यस, झालेली या. आणखीन एक सिंगल रन कंप्लीट झाले. आता 8 मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. आठ चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नितीन तयार. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येते. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाले आणि बघता बघता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेले त्याला. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये बनवायच्यात 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅचची हवा निघून जाईल. त्यांना माहिती आहे एक मोठा फटका आला तरी मॅच मध्ये पुन्हा एकदा आम्ही कमबॅक करू शकतो. 7 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. परंतु हा बॉल जर निर्धाव आला ना तर मॅच मध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद दादा ठाकूर, कासार वडवली संघ. गोलंदाज तयार. 7 मध्ये 8 बनवायच्यात. यावेळेस बॅटची एज लागलेली आहे. झेल झालाय ड्रॉप. मॅच बनलेली आहे पूर्णपणे. आता शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची गरज असणारा मच्छिंद्र स्मृती धारावे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अरविंद दादा ठाकूर, कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल? 6 बॉल आणि 7 रनची गरज या मॅच मध्ये. वनमंत्री चषकाचा थरार आपण 3 रात्रीमध्ये अनुभवलाय. ही शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल? 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय गणेशदादा भगत साहेब, किस्मतजी भगत साहेब, अक्षयदादा पाटील साहेब, संदेशजी ठाकूर साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब यांची भरपूर मेहनत. नेरूळ 11, त्याचबरोबर साईदाम बॉईज, कट्टा बॉईज आणि शाळा बॉईज यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे आमचे खांबे जे आहेत खूप चांगले त्यांनी कार्य केलेलं. पिचवरती अगदी जर पाहिलं तर सातत्याने पिच क्लीन ठेवलेली आहे. आणि आमचे पिच क्रिएटर अर्थातच नितीन सुतार जे वाशी गावचे आहेत, खूप चांगली खेळपट्टी त्यांनी आम्हाला बनवून दिलेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. पीटीसीची आमची केडीची टीम खूप चांगली कार्य करत असताना या वनमंत्री चषकामध्ये तब्बल 5 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर करतात ते. आणि 6वं म्हणजे आमचा ड्रोन आहे. जे दृश्य आपण डोळ्याने पाहू शकत नाही ना, ते ड्रोनच्या माध्यमातून
आपण PTCच्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो वनमंत्री चषक 2025 मध्ये आणि YouTubeच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो वनमंत्री चषक 2025 मध्ये. आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ नवी मुंबई, आमच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील महागुरु सँडी सरांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये ऐकलाय. त्याचबरोबर गेल्या 3 दिवसांमध्ये विघ्नेशजी मडवी सर यांचा आवाज तुम्ही ऐकला, हर्षदजी मडवी सर यांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला आणि त्याचबरोबर आमचे करावे गावाचे भूमिपुत्र राकेशजी तांडेल सरांचाही आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकलाय. जाऊया मॅचकडे. 6 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. गोलंदाजी मार्गवर द्यायला आहे लखन. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. चला मॅच बनेल का? कारण सचिन नाईक मॅच फिनिश करेल, एखादा चौकार एखादा षटकार. यावेळेस बॉल भरपूर बाहेरचा, हा वाईड बॉल पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. सहा बॉल आणि 6 रनची गरज. लखन पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता 5 मध्ये बनवायचे 6 धावा. सचिन नाईक 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 6 रनची गरज या मॅच मध्ये आहे. सचिन नाईक गोलंदाज तयार. लखन 5 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. सचिन नाईक स्ट्राइक वरती आहे. भावेश नाईक स्ट्राइक पासून वंचित राहिलाय. गोलंदाज तयार. लखन यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल रन कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एक सिंगल रन आता बनवायचे 4 मध्ये 5 धावा. 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वॉट मॅच, काय मॅच रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजे. क्वार्टर फायनलची ही मॅच आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला घाम फोडलाय. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये या टीमने नवी मुंबईच्या परिसरामध्ये येऊन त्याच टीमला मात्र घाम फोडलाय. 4 बॉल आणि 5 रनची गरज है. घर में आके और उनका शिकार करना मच्छिंद्र स्मृती दारावे टीम ये उन्हें पसंद नहीं है, परंतु आता पाहूयात आपण. 4 बॉल आणि 5 रनची गरज आहे. यावेळेस मॅच फिनिश केले की काय? चेंडू हवेमध्ये, भावेश नाईकने मॅच फिनिश केलेली आहे. जर आमच्या नवी मुंबईमध्ये येऊन जर तुम्ही आम्हाला पराभूत केलं तर आम्ही कसले नवी मुंबईकर हे दाखवून दिलंय. मच्छिंद्र स्मृती दारावे संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. कासरवडवली टीमला मात्र धूळ चारली. क्वार्टर फायनल मध्ये तो संघ पराभूत झालाय, पण जो त्यांनी संघर्ष दिलाय त्याला सलाम असणार आहे. अरविंद दादा ठाकूर, कासरवडवली टीम, आयुब शेख, काय टीमने प्रदर्शन केलंय. लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळालं. आणि मी विनंती करतोय मच्छिंद्र स्मृती टीमचे कॅप्टन सचिन नाईक लगेचच आपण या जो काही नियम आहे तो आमचे विघ्नेश मडवी सर तुमच्यापर्यंत घेऊन येतील. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर विकी भुईर. चला आपण सुपर 3 चा प्रवास आता सुरू करतोय. आणि सुपर 3 चा प्रवास कसा असेल, रन अँड विन. आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने हा नियम आणि हा उपक्रम राबवला जातोय. या स्पर्धेमध्ये देखील तेच केलं जाईल, रन अँड विन. त्यासाठी तुमचा मथुर, तुमचा जर पाहिला तर सोन्या बैल बाहेर काढा आणि रन अँड विन साठी तुम्ही सज्ज व्हा. सोहम 11 कोपरी, त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर गोठिली लेन गोठिली आणि रोहित इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे 3. या तिन्ही टीमचे आपले एक खेळाडू असतील. तो खेळाडू मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच त्याची नावं कळवा. आणि बोल ना. चला सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच गोज टू रोहित. विक्की पंढरीनाथ भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि
5,000 कॅश प्राइज देवादादा पाटील यांच्या